नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोरकर व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण व्लॉग नंबर 18मध्ये बघितलं होतं की 100 रुपीजमध्ये आपल्याला कार वॉश करून भेटलं एअरपोर्टजवळ, तेही शॅम्पू वॉश. तर त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की जर तुम्हाला अजून काही असे ठिकाणं माहिती असतील मुंबईमध्ये किंवा आसपास तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या मित्राचा मला कॉल आला की मला एक प्लेस अशी माहिती आहे जिथे 150 रुपीजला टुरिस्ट गाड्या धुवून भेटतात, तेही शॅम्पू, प्रेशर आणि व्हॅक्यूम वॉश. तर मी ॲक्च्युली शॉक झालो, माझा विश्वासच बसेना. टुरिस्ट गाडीचे 150 रुपीज आणि प्रायव्हेट गाडी असेल तर 200 रुपये आणि टेम्पोज वगैरेचे पण आहेत, पण त्याचे मला प्राइजेस अजून काय एवढे माहिती नाही. आपण तिकडे गेल्यावरती ते बघूया कशा पद्धतीचं आहे, काय आहे. आणि मी हे जे व्हिडिओज बनवतो आहे सतत की कार वॉशबद्दल आणि हे, तर ह्याच्यामागे एक असा हेतू आहे की मला कस्टमर भेटतात. मी आता अनेक वर्ष गेली टुरिस्ट लाईनमध्ये आहे, तर मला कस्टमर भेटतात, माझ्या गाडीत बसतात, तेव्हा मला बोलतात की अरे चिन्मय, तू गाडी खूप क्लीन ठेवतोस आणि खूप छान वाटतं तुझ्या गाडीमध्ये आल्यावरती. पण आम्ही जेव्हा बाकीच्या वेळेला गाड्या बुक करतो तेव्हा कधी आम्हाला एवढे बेकार गाड्या येतात, त्यांचे क्लिनलीनेस नसतो, काय नसतो. तर मी विचार केला की काय रिझन असेल ह्याच्यामागे की लोक गाड्या का नाही स्वच्छ ठेवत आहेत. तर एक तर मला रिझन असं कळलं आहे की टाईम नाही भेटत. मोस्टली फ्लीट कंपन्या जे आहेत ते लोक रेंटनी गाडी देतात, तर मोस्टली लोक रेंटनी गाडी घेतात, तर त्यांना रेंट पे करायचं असतं आणि त्यामुळे त्यांना ते जमत नाही की रेंट भरू, गाडी धुवायचं म्हटलं की 500 रुपये पाहिजे, 400 रुपये पाहिजे आणि मग ते रेंट वगैरे काढून त्यांना ते तेवढी पैसे नाही, त्यामुळे रोज ते लोक नाही धुवत गाडी आणि मग ते स्वतःच्या हाताने वगैरे कपडा मारतात, पण ते काय तेवढं नीट क्लीन होत नाही गाडी त्याच्याने. त्यामुळे मी असं ठरवलं की एकतर हा मोठा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, तर मी त्याच्यासाठीच हे सगळे व्हिडिओज बनवतो आहे की जर आपल्याला कुठे स्वस्तामध्ये, आपल्या आजूबाजूला असे खूप आहेत की जे स्वस्तामध्ये गाड्या धुतो, पण आपल्याला ते माहिती नसतं, आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही किंवा आपल्याला ते माहिती नसतं. आता हे पण मला माहिती नव्हतं की ते एअरपोर्टच्या बाजूला असं एक वॉशिंग सेंटर आहे की जिथे 150 रुपयामध्ये टुरिस्ट गाड्या धुवून भेटतात. आता एअरपोर्टवरती तर टुरिस्ट गाड्यांचं सतत येणं जाणं असतं, त्यामुळे हे खूपच चांगलं ऑप्शन असू शकतं टुरिस्ट गाड्यांसाठी इथे वॉश करून घ्यायला आणि तुम्हाला स्वस्तात पण काम होतं आणि 150 रुपये काय मोठी गोष्ट नाही आहे. तर मला असं वाटतं हा व्हिडिओ खूपच हेल्पफुल होणार आहे आपल्या टुरिस्ट भावांसाठी, त्यांच्याकडे टुरिस्ट गाड्या आहेत. आणि इवन जे फ्लीटवरून रेंटनी घेतात त्यांना पण असं बर्डन होणार नाही की 500 रुपये मला जातील वगैरे, पण ते 150 रुपयामध्ये इथे त्यांचं काम होऊन जाईल, तर ते पण स्वच्छ ठेवतील गाड्या, असा आपला विश्वास आहे. सो बघूया. आणि या गोष्टीमुळे कस्टमरला पण एक चांगली सर्व्हिस मिळेल आणि आपण पण म्हणजे जे आपले गाडीवाले आहेत ते पण एका चांगल्या क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये राहतील. खूप वेळा काय होतं ना, कस्टमर पण गाडीवरती ते विमल वगैरे खाऊन थुकतात, काय सगळेच नाही पण काही जणं, तर त्यांना समजत नाही की नंतर त्याला गाडीवाल्याला धुवायला लागते, काय किती त्रास होतो, काय होतो. तर ते पण ॲक्च्युली कुठेतरी अवॉइड व्हायला पाहिजे कस्टमरच्या एंडनी. त्यांना असं कुठे पण कारण फाईन वगैरे पण आता भरपूर ठिकाणी चालू केले आहेत, असं थुकतात ते, तर तुम्हालाच नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्हाला पण आणि गाडीवाल्याला पण. तर असं हे सगळं अवॉइड करा, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. क्लिनिंग गनचा पण एक व्हिडिओ केला होता, आय गेस व्लॉग नंबर 14 का 15मध्ये. तर ते पण खूप हेल्पफुल आपल्याकडलं एक काय म्हणू शकतो आपण त्याला गॅजेट आहे की ज्याच्याने तुम्ही गाडी वॉश करू शकता. तर तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि ज्यांना असं वाटतं की नाही मला तिकडे एअरपोर्टला वगैरे जाणं होत नाही सतत, तर मला घरातूनच जर करायचं असेल तर त्याच्यासाठी क्लिनिंग गन बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही मस्तपैकी तुम्हाला प्रेशर पण भेटतो चांगला आणि तुम्ही शॅम्पू वगैरे लावून मस्त गाडी धुवू शकता आतून बाहेरून. पण टुरिस्ट लाईनला तेच होतं की वेळेचं जरा हे असतं की सतत गाडी घेऊन तुम्हाला जावं लागतं ड्युटी आली की, तर ते पॉसिबल होत नाही सारखं. बट तरी पण हे पण एक चांगलं ऑप्शन आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर. ह्यांचे जे टायमिंग्स आहेत ते फिक्स आहेत, पण तुम्हाला असं नाही की 24 तास तुम्हाला जाल तुम्ही कधी पण आणि तुम्हाला गाडी धुवून भेटेल. इथे जे टायमिंग्स आहेत ते सकाळी 7 ते संध्याकाळी 7 असा ह्यांचा टायमिंग आहे. या वेळेमध्येच तुम्हाला गाडी धुवून भेटेल या वॉशिंग सेंटरला. काही आपण मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे करून वॉशिंग सेंटरला व्हिजिट देऊया. तर आता आपण सकाळी हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ब्रेकफास्ट करून घेतो पटापट. आज मी खाणार आहे घावणे.
समोर मरोल नाका मेट्रो स्टेशन येईल. त्याच्या इथून तुम्हाला त्याच्या आधीच तुम्हाला इथे कोटकच्या इथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे, कोटक महिंद्रा बँक जवळ. आणि इथून तुम्हाला आतमध्ये 100 मीटर जायचं आहे. इथे तुम्हाला राईट हँड साईडला एक मंदिर लागेल. त्या मंदिरचा जस्ट थोडं पुढे तुम्हाला हे वॉशिंग सेंटर बघायला भेटेल. नाव आहे जय महाराष्ट्र वॉशिंग सेंटर, बघू शकता. आणि अजून एक गाडी इथे लागलेली आहे वॉशिंगसाठी. यांचे जे प्राईस आहे ते तुम्ही चेक करू शकता.